नमस्कार, मी संजय वरकड. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकच मुद्दा समजून घेणार आहोत आणि तो आहे मराठा कुणबी प्रमाणपत्राचा. मराठा कुणबी प्रमाणपत्राच्या वादावरून आता ओबीसी संघटना आणि मराठा संघटनांमध्ये वाद विकोपाला जात आहे. सर्वप्रथम नवनाथ वाघमारे यांनी जे काही विधान केलेलं आहे या सगळ्या वादामध्ये मुलींच्या विषयी त्याचा आम्ही निषेध करतो. त्याला फार वेळ न देता आपण मराठा कुणबी प्रमाणपत्र आणि राज्याचं राजकारण या एकाच विषयावर अगदी थोडक्यात बोलणार आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः एक निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे हैदराबाद गॅजेटियर लागू करायचं आणि मराठा समाजामध्ये ज्यांच्या नोंदी सापडत आहेत, ज्यांच्या वंशावळीचे पुरावे सापडत आहेत, अशांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे. अर्थातच ही मागणी केलेली होती मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी. मुंबईतील आंदोलनानंतर राज्याने हा निर्णय घेतला आणि त्याचवेळी त्यांनी सातारा गॅजेटियरसुद्धा लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता विषय असा आहे की या सरकारच्या निर्णयानंतर महाराष्ट्र सरकारने जी समिती स्थापन केलेली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, त्याचे जे प्रमुख आहेत राधाकृष्ण विखे पाटील, त्यांनीही मनोज जरांगे पाटील यांना एक शब्द दिलेला आहे की कुणबी प्रमाणपत्रांचे ज्यांचे पुरावे सापडतील त्यांना ते पुरावे दिले जातील. आपण आधी सांगितल्याप्रमाणे आपण कुणबी प्रमाणपत्राचाच फक्त विषय समजून घेणार आहोत. त्यामुळे मराठा आंदोलनकर्त्यांच्या सोबत जे काही अभ्यासक आहेत त्यांच्यामध्ये आणि मराठा आंदोलकांमध्ये एक दोन प्रकारची मतं आहेत. एक तर हैदराबाद गॅजेटच्या आधारे दिली जाणारी कुणबी प्रमाणपत्र ही कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारी नाहीत, त्यांना वैधता प्रमाणपत्र मिळणार नाही, असं अनेकांनी दावा केलेला आहे. या दाव्याकडे मनोज जरांगे पाटील यांनी सध्या अजिबात लक्ष दिलेलं नाही. त्यांचा मुद्दा असा आहे की ज्यांचे पुरावे सापडत आहेत, ज्यांच्या वंशावळीचे पुरावे आहेत आणि हैदराबाद गॅजेटनुसार जर काही त्यामध्ये कुणबी प्रमाणपत्राची भर पडत असेल तर राज्य सरकारने त्या कुणबी प्रमाणपत्राची वितरित करण्याची गती वाढवायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आडकाठी आणायला नको. या सगळ्या प्रकरणामध्ये ओबीसी समितीचे जे प्रमुख आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक पत्रव्यवहार समोर आला आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर प्रचंड मोठी टीका केली आणि मग राज्यभरामध्ये हा वाद उफाळला. आता मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून आंतरवाली सराटीमध्ये उपोषण करणार आहेत, तर 1 सप्टेंबरपासून आम्ही मुंबईत उपोषण करू असं ओबीसी नेत्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं सरकारसमोर ही कोंडी फोडण्याचं एक मोठं आव्हान आहे. खरं म्हणजे आव्हान आहे की नाही असं सुद्धा एक प्रश्न आहे, कारण हे भांडण असंच विकोपाला जावं अशी सरकारची इच्छा दिसते आणि त्यामुळं वोट बँकेचं जे पोलरायझेशन आहे, मी आधीपासून सांगत आलेलो आहे की या पद्धतीनं सरकारला करायचं आहे आणि त्यांचा तो डाव साधला जात आहे, हे सुद्धा तितकंच कटू सत्य आहे. विषय असा आहे की कुणबी प्रमाणपत्र पुराव्याच्या आधारे जर मिळणार असेल, आता हा शेवटचा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की ओबीसी आंदोलनकर्त्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसीच्या आरक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण होता कामा नये आणि त्यांच्यावर गंडांतर येता कामा नये. मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये कुणबी या शब्दाच्या संबंधित असलेले सर्वजण या आधीच ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आलेले आहे आणि त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारचा नाही, तो मूळतः तो नियमच असल्यामुळे आता नव्याने जे कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ज्यांचे पुरावे सापडत आहेत तर ते तसेही ओबीसीच आहेत आणि ते पात्र ओबीसी आहेत म्हणून ओबीसी आरक्षणामध्ये जात आहेत, हा त्यामागचा साधा सोपा असा अर्थ आहे. पण या सगळ्या मोहिमेमध्ये काही जण पुरावे नसताना जर ओबीसी प्रमाणपत्र काढणार असतील तर किंवा कुणबी प्रमाणपत्र काढणार असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये हरकत घ्यायचं सोडून सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप बंद करा अशी जी मागणी ओबीसी नेते करत आहेत, तर त्यांना विनंती सगळ्यांनी आतापर्यंत केलेली आहे की तुम्ही हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारायला हवा की जर हैदराबाद गॅजेटनुसार जर पुरावे सापडत असतील तर त्यांना प्रमाणपत्र आम्ही देऊ अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली आहे. त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी आंदोलनकर्ते प्रश्न का विचारत नाही आणि मनोज जरांगे पाटलांना प्रश्न का विचारत आहे असा एक प्रश्न आम्ही सातत्याने विचारतो आहे. कुठंतरी हे ओबीसी आंदोलनकर्त्यांमधले अनेक जण जे आहेत ते फडणवीसांच्या नजीकचे आहेत, फडणवीसांच्या जवळचे आहेत असं सुद्धा
वारंवार आम्ही सांगितलेलं आहे आणि हे फडणवीसांचीच माणसं आहेत आणि त्यामुळं फडणवीस एका बाजूने मराठा समाजाला आरक्षण द्यायला सांगतात आणि दुसऱ्या बाजूंना त्यांच्या जवळचेच ओबीसी नेते या सगळ्या आरक्षणाला विरोध का करतात, हा विरोधाभास आता लोकांच्याही लक्षात यायला लागलेला आहे. मी वैधतेच्या बाबतीमध्ये आधी पण सांगितलेलं आहे की अवैध प्रमाणपत्र असेल किंवा जे कायद्याच्या चौकटीत बसत नाही, तर ते प्रमाणपत्र रद्द करणे किंवा त्याच्यावर कारवाई करणे ही सुद्धा शासनाची जबाबदारी आहे. तशीच शासनाने जो निर्णय घेतलेला आहे की जे कुणबी म्हणून पात्र ठरतात आणि ज्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र देऊ शकतो आपण, तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेच पाहिजेत, ही मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे. आणि अर्थात आता सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतलेला असल्यामुळे भलेही मराठा आंदोलकांमध्ये काही त्याच्यावर मतमतांतरे असेल नसेल हा नंतरचा मुद्दा, पण ज्या पद्धतीनं सरकारने निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी सरकार करताना दिसत नाही, म्हणून हे आंदोलन पेटतं आहे. आणि दुसऱ्या बाजूला फडणवीसांच्या जवळचेच ओबीसी नेते या आंदोलनाला विरोध करत आहेत, हा सुद्धा त्यामागचा एक मोठा भाग आहे. त्यामुळं फडणवीसांना नेमकं करायचं काय आहे असा प्रश्न या निमित्ताने पडतो. आता राहिला प्रश्न इथून पुढच्या काळामध्ये कुणबी प्रमाणपत्रांची संख्या ही झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. आपण आधीच सांगितलं आहे की राज्यभरामध्ये आतापर्यंत 2,59,000 जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत. वैधता पडताळणी ही जशी ओबीसी प्रमाणपत्राची केली जात नाही, तशीच मराठा कुणबी प्रमाणपत्राचीही केली जात नाही जोपर्यंत त्याची गरज लागत नाही तोपर्यंत. त्यामुळं हे वैध ठरतील का अवैध ठरतील हा मुद्दा फार नंतरचा येतो आणि त्या बाबतीमध्ये मात्र अनेकांची गल्लत होती आहे. आणि मनोज जरांगे पाटलांनी हे नेमकं हेच हेरलेलं आहे की सध्या कुणबी प्रमाणपत्र ज्यांचे पुरावे सापडतात त्यांच्या हातामध्ये ती कुणबी प्रमाणपत्र मिळाली पाहिजे, ही मनोज जरांगे पाटलांची भूमिका आहे. वैध आणि अवैध हा अभ्यासकांचा विषय आहे, त्यांना त्याच्यावर अभ्यास करू द्यावा असं जरांगे पाटील सांगतायत. त्यामुळे अभ्यासकांनी जरूर त्याचा अभ्यास करत राहावा आणि असाच अभ्यास त्यांनी ओबीसींच्या प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये इतरही प्रमाणपत्रांच्या बाबतीत करावा. कारण व्हॅलिडिटी सर्टिफाईड करणं हे ज्यावेळेस गरज असते नोकरीमध्ये, राजकारणामध्ये, निवडणूक लढवताना, तर त्या गोष्टी आहेत. त्यावेळेस जे पात्र ठरतील त्यावेळेस त्यांना ती संधी मिळेल, जे अपात्र ठरतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, इतका साधा सोपा त्याचा अर्थ आहे. पण आत्ताच्या कुणबी प्रमाणपत्र मोहिमेमध्ये त्याच्यामध्ये आडकाठी आणणं आणि त्याला कुठंतरी आपणच अडथळा निर्माण करण्याची भूमिका घेतो आहे का, हा सुद्धा विचार करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळं कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये सांगोपांग चर्चा होणं अपेक्षित आहे. या मुद्द्याला आम्ही तोंड फोडलेलं आहे. आपल्याला नेमकं काय वाटतं? कदाचित काही मुद्दे आमचे पटण्यासारखे असणार नाहीत, काही तुमचे पटण्यासारखे असू शकणार नाहीत. मात्र कुणबी प्रमाणपत्राचा जो निर्णय सरकारने घेतलेला आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होईल अशी कृती कुणीही करू नये, ही मराठा आंदोलकांची भूमिका आहे. न्यूज यात्राची सुद्धा हीच भूमिका आहे. कारण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं सगळेजण सांगतात, प्रत्यक्षात ते दृश्य स्वरूपात मिळताना दिसत नाही, अशी आत्ताची परिस्थिती आहे. त्याच्यावर सुद्धा साधक बाधक विचार करावा आणि मराठ्यांना आरक्षण द्यायचं असं सांगताना पुन्हा कुठला तरी एक मुद्दा काढून त्याच्यातलं खुसपट काढून त्याच्यावरती रान पेटवायचं आणि प्रमाणपत्राची मोहीम थंड करायची किंवा दिलेले 16% त्याच्या आधी दिलेले 13% आणि आता दिलेले 10% आरक्षण हे फक्त कागदावर ठेवायचं, हे सरकारचंही धोरण राहिलेलं आहे आणि सगळ्याच पक्षाचं धोरण राहिलेलं आहे. त्यामुळं आत्ता फक्त देवेंद्र फडणवीस सत्तेवर असल्यामुळे फडणवीसांना आम्ही विचारत आहोत की तुम्हाला कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये तुमची नेमकी भूमिका जी मराठा आंदोलकांना तुम्ही सांगितलेली आहे, तीच भूमिका तुम्ही ओबीसी नेत्यांनाही ठासून सांगायला पाहिजे आणि त्यांना हे समजून सांगायला पाहिजे की आम्ही घेतलेला निर्णय आहे. त्याच्यानंतर जर ते तुमच्या विरुद्ध आंदोलन करणार असतील तर तो त्यांचा लोकशाही मार्गाने त्यांचा अधिकार आहे, पण ते तुमच्यावर आंदोलन न करता, तुमच्याविषयी काडीचाही शब्द न काढता ते थेट मनोज जरांगे पाटलांवरच बोलत आहेत. त्यामुळं याच्यामागे तुमचंच डोकं आहे का असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे. त्यामुळे फडणवीसांना याच्यातून नामानिराळं होता येणार नाही, एवढाच न्यूज यात्राचा मुद्दा आहे. आपल्याला काय वाटतं? आपण जरूर, मी आधीही सांगितलं की आपल्याला काय वाटतं, आपली मतं याच्यावर नोंदवूया. आपण आपल्या मतांचा स्वीकार करूयात आणि त्याच्यावर चर्चा करूयात. आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.